टिपू सुलतानवरून पुण्यात आता भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी पुणे पोलीस वादात सापडलेत। पुणे पोलिसांच्या विरोधात थेट कोर्टात जाणार असल्याचा निर्णय पुणे काँग्रेसने घेतला। कालच्या राड्या प्रकरणी पुणे काँग्रेसची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेतल्याचंही सांगण्यात आलेलं आहे। कालच्या आंदोलनात महापौरांनी भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करत महापौरांच्या विरोधात गुन्हा का दाखल झाला नाही असा जाब काँग्रेसनं पोलिसांना विचारला। काँग्रेस भावनावर झाला त्याचा सर्वप्रथम पहिला निषेध करतो आणि ज्या पद्धतीने पोलिसांनी बायसपणे भेदभाव करून ज्या आंदोलनाला संरक्षण दिलं, आमच्या दारापर्यंत येऊन दगडफेकीला ज्या पद्धतीने केलं, त्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले, गाड्या फुटल्या। त्यानंतर आम्हाला आंदोलन करावं लागलं गुन्हा दाखल करण्यासाठी। आमचं स्टेटमेंट ते केलं आणि आमच्या स्टेटमेंटमध्ये जी नावं आम्ही घेतली, आम्ही गेल्यानंतर त्यातले एक नाव वगळून त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं, 2 नावं वगळली। आम्ही स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की चितवणीखोर भाषण करणारे धीरज घाटे आणि पुण्याचे महापौर नागपुरेताई त्याचबरोबर दुष्यंत मोहोळ हे तिघांनी चितवणीखोर भाषण करून गाडीवर उभं राहून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करायला लावली। असं असताना सुद्धा पोलिसांनी ती नावं घेतली नाही, उलट आम्हाला दमबाजी करत होते की आमच्या 3 महिला कॉन्स्टेबल तुमच्यामुळे जखमी झाले। त्याचबरोबर रात्री असं कळालं की माझ्यावर